10वीतून आता कुठं आलाय? 11वीला आले की नाही? येस. फक्त आता स्टँडर्ड चेंज झाली आहे. कळतंय? स्टँडर्ड थोडं अप झालंय तुमचं. कन्सेप्ट तेच राहणार आहेत. फिजिक्सच्या सरांनी तुम्हाला सांगितलं असेल, फिजिक्स मध्ये युनिट्स आणि मेजरमेंट नावाचा एक टॉपिक आहे, जो कदाचित तुमचा स्टार्ट झालेला आहे. हे युनिट्स आणि मेजरमेंट हा असा एक टॉपिक आहे जो तुमचं आयुष्यभराचं जेवढं फिजिक्स शिकणार आहे ते सगळं त्या 11च्या फर्स्ट टॉपिक मध्ये आहे. म्हणजे तो टॉपिक तुम्हाला कळणं गरजेचंच आहे. एकदम व्यवस्थित तो टॉपिक झाला पाहिजे. तुम्ही फक्त स्टँडर्ड बदलता त्यावेळेस तुमचा शिकण्याचं स्टँडर्ड वाढलेलं असतं. म्हणजे आपण म्हणतो ना की लिव्हिंग स्टँडर्ड, म्हणजे एखादा माणूस झोपडपट्टीत राहत असेल तर त्याचं जे स्टँडर्ड असतं, म्हणजे त्याचे कपडे थोडे मळके असतात, इस्त्री केलेले नसते असं, नंतर तो सायकलवरून जात असतो. आणि जो माणूस उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहतो, मग त्याचे कपडे एकदम फ्रेश असतात, दररोज नवीन ड्रेस घालत असतो, नंतर नवीन नवीन गाडीमध्ये हिंडत असतो, नवीन नवीन ठिकाणी मस्त एन्जॉय करत असतो, न्यू हॉटेल्सला जातो, नवीन मूवीज बघतो, हा की नाही? एक हे स्टँडर्ड, जसं स्टँडर्ड तुमचा चेंज झालेला आहे तर तुम्हाला अँगल आता नवीन पर्स्पेक्टिव्हने शिकायचा आहे. अँगल तोच आहे, बरोबर? आता अँगल म्हणजे काय आणि त्याचं मेजरमेंट कसं करायचं हे आपण या लेसन मध्ये शिकणार आहोत. खूप सोपं आहे, काय अवघड नाही. आणि अँगल तुम्ही बघितलेच आहे अगोदर, बरोबर की नाही? काय अँगल काय तुम्ही पहिल्यांदा पाहताय का? नाही. आता 10वी पर्यंत जो अँगल बघितला त्या अँगल कडे बघण्याचा अँगल वेगळा होता, आणि आता तुम्ही 11वीला आल्यानंतर तुमच्याकडे त्याच्याकडे बघण्याचा अँगल वेगळा आहे. फरक एवढाच आहे, बरोबर की नाही? म्हणजे अँगलच तुम्हाला शिकाय, इथं पण अँगलच शिकायचा, तिथं पण अँगल शिकला होता, पण तिथं जे अँगल शिकला होता तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला 360 पर्यंतच शिकवलं होतं. म्हणजे 360च्या पुढचे पण अँगल असतात, हे काय तुम्ही ते शिकलेला नव्हता तिथं. आता इथं आल्यानंतर तुम्हाला 360 डिग्रीज पेक्षा पण मोठे मोठे अँगल्स आपण कसे ड्रॉ करू शकतो हे पण तिथं शिकायचंय, बरोबर? तिथं प्लेन तेच होतं, म्हणजे बोर्डवरच शिकवत होते टीचर, इथं पण बोर्डवरच शिकवणार आहे. फक्त फरक काय? अँगल कडे बघण्याचा तुमचा अँगल आजपासून बदलायचा आहे. ओके सर, आता आपण स्टार्ट करूया लेक्चरला. खूप सगळे जॉईन झालेले आहेत. ओके, माझं नाव शिवाजी काळेल, यू कॅन कॉल मी शिवाजी सर. ओके, आणि आपण आता स्टार्ट करणार आहोत मॅथमॅटिक्स 1 चा पहिला टॉपिक, ज्याचं नाव आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट्स. ओके, सो लेट अस रेडी. अँगल अँड इट्स मेजरमेंट. अँगल म्हणजे काय? अँगल इज युनियन ऑफ टू रेज. युनियन म्हणजे काय? एकत्र येणे. दोन रेज एकत्र आले तर अँगल तयार होतो. बघा, आता तुम्हाला मी विचारतो, इथं कुठले दोन रेज एकत्र आलेत? आता रेचं नाव घ्यायचं असेल तर तुम्ही असं नाही म्हणू शकत रे एओ, नाही, रे ओए असं बोलणार, कारण डायरेक्शन इकडं आहे ना, मग इथून स्टार्ट करणार रे ओए, आणि इथं रे ओ बी. ओके, बरोबर? रे ओ ए आणि रे ओ बी, हे दोन रे कंबाईन कुठं झालेत? ओ या पॉइंटला कंबाईन झालेत, बरोबर? त्याला आपण म्हणायचं युनियन ऑफ टू रेज. युनियन झाले ना, एकत्र आले. ओके, युनियन ऑफ टू रेज इज कॉल्ड अन अँगल. हा कन्सेप्ट आपण 8वी 9वीला बघितलेला आहे. मग आता इथं काय वेगळं बघायचंय? युनियन ऑफ टू रेज तर आहे, मान्य, पण इथं आपण डायरेक्टेड अँगल हा कन्सेप्ट शिकणार आहोत. कसला अँगल? डायरेक्टेड अँगल. म्हणजे डायरेक्शन मॅटर्स इन दिस केस. इथं तुम्हाला डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे, म्हणजे कुठून कसा. आता डायरेक्शन दोन प्रकारचे असणार आहेत. इथं जे आपण डायरेक्शन बघणार आहेत त्या दोन प्रकारच्या डायरेक्शन असणार आहेत. एक अँटी क्लॉकवाईज आणि दुसरी क्लॉकवाईज. अँटी म्हणजे अपोजिट, अँटी म्हणजे अपोजिट. क्लॉक म्हणजे तुमचा घड्याळाचा जो काटा आहे तो कसा फिरतो त्याला क्लॉकवाईज म्हणतात, आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. आता ते तुम्हाला लगेच घड्याळ दिसलं पाहिजे, काय काही ठिकाणी आता तशी काट्याची घड्याळच राहिली नाहीत, सगळे डिजिटल घड्याळ झाले, बरोबर की नाही? तो एक प्रॉब्लेम आहे आता आपल्याला.
म्हणजे तर काट्याचं घड्याळ कसं फिरतं ना ते तुम्ही बघा. तर ते कसं फिरतं काट्याचं घड्याळ, हे असं फिरतं, बरोबर की नाही. म्हणजे हा जो काटा असतो हा कसा फिरतो, हा समजा तुमचा आर हँड आहे, हा मिनिट हँड आहे आणि हा सेकंड हँड आहे, बरोबर. जास्त कोण पळतं रे, आर हँड पळतो का नाही जास्त, नाही. आम्हाला माहितीये सेकंड हँड सगळ्यात फास्ट पळतो, बरोबर. मग हा जो सेकंड हँड आहे तो कसा पळतो बघितला का तुम्ही, त्याला कसं पळता, तो कसा पळताना तुम्हाला दिसतो, कसा पळतो मुलांनो, तो असा पळतो, बरोबर आहे, असा पळत असतो. मग याला आपण क्लॉकवाईज सेन्स म्हणतो. काय म्हणतो, क्लॉकवाईज सेन्स. सेन्स म्हणजे डायरेक्शन, दिशा. क्लॉकवाईज सेन्स अशी असते म्हणजे घड्याळाचा काटा असा फिरत असतो, बरोबर, इकडे जातो का नाही, का इकडे जातो नाही, इकडे फिरत असतो, असा फिरत असतो, घड्याळाचा काटा असा फिरत असतो. ओके, मग याला क्लॉकवाईज सेन्स म्हणतात. आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे कशी, मग ह्याच्या उलटी, जर तुम्ही इकडून असे गेले तर याला म्हणायचं अँटी क्लॉकवाईज सेन्स. आणि फिजिक्स मध्ये, मॅथ्स मध्ये अँटी क्लॉकवाईज सेन्स इज कन्सिडर्ड टू बी पॉझिटिव्ह. ना हाऊ विल यू रिमेंबर अँटी क्लॉकवाईज सेन्स इज पॉझिटिव्ह. अँटी वर्ड मध्ये टी आहे की नाही बघा, अँटी, ANTI, अँटी, अँटी मध्ये टी आहे की नाही, and T is like a positive sign. अँटी मध्ये जो टी आहे तो टी तुमचा पॉझिटिव्ह साइन सारखा दिसतो की नाही, येस. आणि म्हणून अँटी क्लॉकवाईज सेन्स काय घ्यायची, पॉझिटिव्ह घ्यायची. अँटी क्लॉकवाईज सेन्स इज कन्सिडर्ड टू बी पॉझिटिव्ह. आजपासून लक्षात ठेवायचं, अँटी क्लॉकवाईज सेन्स कन्सिडर्ड टू बी पॉझिटिव्ह. मग क्लॉकवाईज अपने आप निगेटिव्ह हो जाएगा, येस. एक लक्षात ठेवायचं, दुसरं आपोआप लक्षात राहतं. सो अँटी क्लॉकवाईज सेन्स इज पॉझिटिव्ह. अँटी मध्ये टी आहे आणि टी कशा साइन सारखा आहे, प्लस सारखा आहे टी, आणि म्हणून अँटी क्लॉकवाईज सेन्स इज कन्सिडर्ड टू बी पॉझिटिव्ह. अँटी क्लॉकवाईज सेन्सने आपण कुठल्याही अँगलचं मेजरमेंट केलं तर ते नेहमी पॉझिटिव्ह असतं, हे लक्षात ठेवा. राहील लक्षात, अँटी क्लॉकवाईज सेन्स इज पॉझिटिव्ह. म्हणजे ओबी हा जो रे आहे, ओबी हा रे जर असा मूव्ह झाला, ओए पर्यंत गेला, असा गेला, ओके, इथं ओबी आहे, तो ओबी जर असा मूव्ह झाला आणि त्यानं ओए ची पोझिशन घेतली तर जो अँगल डिस्क्राईब झालाय तो आपण पॉझिटिव्ह घ्यायचा. कसा घ्यायचा अँगल, पॉझिटिव्ह घ्यायचा. लक्षात ठेवा, हे डायरेक्शन खूप इम्पॉर्टंट आहेत, फिजिक्स मध्ये, मॅथ्स मध्ये या यूज होणार आहेत. सो अँटी क्लॉकवाईज सेन्स इज कन्सिडर्ड टू बी पॉझिटिव्ह. म्हणजे जर तो ओबी हा जो रे आहे, ओबी हा, ओबी जर इथून इथपर्यंत गेला तर त्यानं जो अँगल डिस्क्राईब केलेला असेल तो पॉझिटिव्ह अँगल असेल. किती अँगल असेल, पॉझिटिव्ह. जो काय 50 डिग्री पॉझिटिव्ह, 60 डिग्री पॉझिटिव्ह. पण आता जर समजा ओए हा रे आहे, ओए जर आपला ओबी पर्यंत गेला, म्हणजे काय झालं, तर आता असं झालं, बरोबर. ओए जर ओबी पर्यंत गेला तर त्यानं पण तेवढाच अँगल डिस्क्राईब केलाय, तो अँगल पण थिटाच आहे, पण तो थिटा निगेटिव्ह आहे. म्हणजे ही डायरेक्शन काय घेणार आपण, निगेटिव्ह थिटा बोलू. काय बोलणार, हे जर 50 डिग्री असेल तर हे -50 डिग्री म्हणणार, बरोबर. लक्षात येते का तुमच्या, कोण कुठे जाते बघा. जर ओबी ओए पर्यंत गेला तर पॉझिटिव्ह, कारण अँटी क्लॉकवाईज सेन्स इज पॉझिटिव्ह. बट ओए जर ओबी पर्यंत आला तर क्लॉकवाईज सेन्स आहे, घड्याळाचा काटा असा फिरतो, मग निगेटिव्ह घ्यायचं. काय घ्यायचं, निगेटिव्ह घ्यायचं. राहील का लक्षात, क्लॉकवाईज सेन्स इज निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाईज सेन्स इज पॉझिटिव्ह. अँटी क्लॉकवाईज लक्षात ठेवायला काय सांगितलं होतं, अँटी मध्ये टी आहे आणि टी हा पॉझिटिव्ह साइन सारखा आहे, म्हणून अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह लक्षात ठेवायचं. राहील लक्षात, ओके. मग तुम्ही डायरेक्शन, हा जो डायरेक्टेड अँगल आहे तोच कन्सेप्ट आहे आता मी सांगितलेला, की रोटेशन ऑफ रे ओए टू ओबी ऍज शोन इन द फिगर. फिगरची गोष्ट करतोय, ओए टू ओबी रोटेशन केलं तर पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह येईल, ऑब्विसली निगेटिव्ह येईल. पण ओबी टू ओए केलं असं, ओबी टू ओए, तर काय घेणार, ओबी टू ओए इट इज
पॉझिटिव्ह. समजतंय? मग हा अँगल प्लस थिटा आहे, दिस अँगल इज मायनस थिटा. सो अँगल मेजरमेंट करताना तुम्ही क्लॉकवाईज सेन्सने केलं तर निगेटिव्ह घ्यायचा, अँटी क्लॉकवाईज सेन्सने केलं तर पॉझिटिव्ह घ्यायचा. यालाच आपण डायरेक्टेड अँगल असं नाव दिले. म्हणजे आतापर्यंत तुम्ही काय म्हणत होता, अँगल ए ओ बी असं बोलत होता, बरोबर? अँगल ए ओ बी असं बोलत होता. पण जर तुम्ही डायरेक्टेड अँगल एओबी बोलला तर याचं मेजर किती मुलांनो, तर हे मायनस थिटा आहे. किती आहे? मायनस थिटा आहे. पण जर तुम्ही असं बोलला डायरेक्टेड अँगल बीओ ए, बघा बीओ ए, तर हे प्लस थिटा आहे. ओके, हे जरा लिहून घ्या, राईट इट डाऊन फास्ट. आता ज्या वेळेस आपण अँगल एओबी बोलतोय, एओबी, त्यावेळेस तुम्ही रोटेशन कसं केलंय, क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज केले, बरोबर? हे क्लॉकवाईज केलेले. आणि हे कसं केलंय, अँटी क्लॉकवाईज. मग त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये इनिशियल आणि टर्मिनल असे दोन शब्द आहेत. इनिशियल म्हणजे कोण, इथं आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, इकडे लक्ष द्या. इथं ओए जर तुमचा ओबी कडे गेला तर हा आहे इनिशियल आर्म. ओए इज अ इनिशियल अँड ओबी इज अ टर्मिनल. टर्मिनल म्हणजे जिथं शेवट होतो, बरोबर? सो ओए इज अ इनिशियल आर्म अँड ओबी इज अ टर्मिनल आर्म. ओके, तर ओ अँगल एओबी इज व्हॉट? अँगल एओबी इज पॉझिटिव्ह थिटा. ठीक है? So if initial arm is this, terminal arm is this, then angle formed is a positive angle. But in this case, अगर आपका इनिशियल आर्म ये है, इनिशियल मतलब यहां से स्टार्ट कर रहे और ये टर्मिनल है, तो एंगल ऐसे इंस्क्राइब होगा और ये होगा माइनस थीटा. ठीक है? इनिशियल जर हा असेल आणि टर्मिनल हा असेल, टर्मिनल म्हणजे शेवटचा, इनिशियल म्हणजे सुरुवातीचा. ओके, तर इथे अँगल जो तयार होणार आहे तो मायनस थिटा होणार आहे. मग हा जो अँगल आहे याला नाव काय देणार आपण, अँगल बीओए. डायरेक्टेड अँगलचा सिम्बॉल आहे हा. हा जो सिम्बॉल दाखवलाय ना, हा अँगलचा सिम्बॉल होता आतापर्यंत आपण बघितलं. पण इथं जर अशी लाईन ओढली, कर्व काढला तर याला डायरेक्टेड अँगल हा बोलतो. डायरेक्टेड अँगल याचा सिम्बॉल आहे हा, डायरेक्टेड अँगल. फक्त अँगल असेल तर हा आहे अँगलचा सिम्बॉल, पण हा आहे डायरेक्टेड अँगलचा सिम्बॉल. मग डायरेक्टेड अँगल बीओ ए, तर हा बीओ ए काय आहे मग, मायनस थिटा आहे. आणि इथं डायरेक्टेड अँगल कोण आहे, एओबी. एओबी दॅट इज पॉझिटिव्ह थिटा. ओके, हे समजलेले मुलांना सगळ्यांना? यू गॉट द डायरेक्टेड अँगल कन्सेप्ट? येस. नाउ अँगल्स ऑफ डिफरंट मेजरमेंट्स. जसं मी सांगितलं होतं 360 पर्यंतच तुम्हाला 10वी पर्यंत 360 डिग्री पर्यंत शिकवले होते अँगल, बरोबर? आता तुम्ही कुठल्याही मेजरचा अँगल कसा ड्रॉ करू शकता ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. अँगल्स ऑफ डिफरंट मेजरमेंट्स म्हणजे वेगवेगळ्या मेजरमेंटचे अँगल आपण कसे ड्रॉ करणार. समजा मला 420 डिग्री अँगल ड्रॉ करायचा. किती ड्रॉ करायचा आहे, 420 डिग्री. नाउ हाउ आय कॅन ड्रॉ दिस अँगल. बघा, दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस, दिस इज ओरिजिन, बरोबर? आता आपल्याला हे तर माहिती आहे की दिस इज 0, म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम 0 ना, आपण 0 पासून स्टार्ट करतो अँगल मेजर करायला. सो OA is on the x axis. सो यहां से 0 से स्टार्ट करेंगे, बराबर? समजा आपण 0 पासून स्टार्ट केलं, इथं आलो तर किती झाला, 360. आता हा किती आहे, 420 आहे. मग 420 मायनस 360 करा, किती राहतं बघा, दॅट विल बी 60. किती राहतं, 60 डिग्री.
आता सांगा हे 360 झालं, आता पुढे 60 डिग्री जायचंय, बरोबर? किती जायचं? 60. आणि हा तुमचा झाला अँगल 420 डिग्री. कळलं का? हा इनिशियल आर्म आहे आणि हा टर्मिनल आर्म आहे. ओके, इनिशियल आर्मला मी आय म्हणतो आणि टर्मिनलला टी म्हणतो. तर हा इनिशियल आर्म आहे, इथून सुरुवात केली तुम्ही आणि अँटी क्लॉकवाईज चाललाय, कारण प्लस आहे, प्लस 420 बोलले त्यांनी, म्हणून अँटी क्लॉकवाईज झाला. कळलं का? मग हा अँगल तुम्ही ड्रॉ केला 420 चा. कसा केला कळलं का? इथून 0 हे 360 प्लस 60 म्हणजे 420. हा अँगल तुमचा 420 चा तयार झाला. इथून स्टार्ट केलं तुम्ही, बरोबर? 360 आणि 60 म्हणजे 420. मग हा जो अँगल आहे हा अँगल तुमचा AOB, समजा याला नाव दिलं डायरेक्टेड अँगल AOB इज 420 डिग्री. इज दॅट क्लिअर? ओके, तर हा अँगल तुम्ही 420 चा ड्रॉ केला. समजा मला -420 चा अँगल ड्रॉ करायचा, किती डिग्री? -420. सो हाऊ आय कॅन ड्रॉ दिस -420? बघा, दिस इज y, दिस इज x. नाव -420 आहे ना, मग -420 म्हणलं स्टार्टिंग तर इथूनच करणार, 0 -90 इथपर्यंत आला, -180 इथपर्यंत आला, -270, -360. आता कुठून कसं चाललोय कळतंय ना? डायरेक्शन बघा, क्लॉकवाईज सेन्सने चाललोय आपण. आता इथं -360 झाला, -360 आणि 60. अरे का डोक्यात? म्हणजे हा झाला तुमचा, समजा याला नाव दिलं आपण AO, याला B, किंवा नाव वेगळं देतो POQ, कन्फ्युज होईल नाही, AOB PO. तर हा जो अँगल झाला डायरेक्टेड अँगल, तो आहे -420. समजला का कसं काढला? अँगल मेजरमेंट आपण 0 पासून स्टार्ट करणार, 0 to 360, मायनस आहे म्हणून क्लॉकवाईज जाणार 0 to 360 आणि परत 60 म्हणजे 420, -420 इथं आला. म्हणजे हा डायरेक्टेड अँगल POQ इज -420. मग हा जो इनिशियल आर्म आहे आणि हा टर्मिनल आर्म आहे, तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो, त्यासाठी मी क्वाड्रंट सिस्टम तुम्हाला काल पण शिकवलेली आहे. तर हा जो टर्मिनल आर्म आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये लाय करतो? तर कुठल्या क्वाड्रंट मध्ये लाय करतो -420 चा टर्मिनल आर्म? टर्मिनल आर्म ऑफ Now if I ask you the question, मैंने अगर क्वेश्चन आपको किया, क्या एंगल AOB, क्या एंगल AOB एंड एंगल BOA इक्वल है? डायरेक्टेड एंगल AOB आणि एंगल BOA इक्वल आहे का? If I ask you the question, what is your answer? Can anyone tell me? अंकिता, एंगल AOB BOA इक्वल आहे का? Answer is no. Answer is what? No, they are not equal. क्यों इक्वल नहीं है? क्योंकि इनके मेजर्स एक का पॉजिटिव दूसरे का नेगेटिव है. जैसे
45 पॉझिटिव्ह आहे 45 निगेटिव्ह आहे. आर दे इक्वल? नो. आंसर इज नो. सो एंगल एओबी एंगल बीओए इक्वल नाही है, बिकॉज आता डायरेक्टेड अँगल कन्सेप्ट शिकतोय आपण. 10वी पर्यंत तुम्ही बघत होता कसाही मेजर केला तर अँगल सेमच भरत होता, पण आता इथं आपण डायरेक्टेड अँगल कन्सेप्ट शिकतोय. सो त्याच्यामध्ये ते इक्वल नसतात. ओके. सो आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत अँगल्स ऑफ डिफरंट मेजरमेंट मध्ये. समजा एखाद्याने म्हटलं झिरो अँगल ड्रॉ करा, काय करणार बरं? झिरो अँगल ड्रॉ करा. कसला अँगल? झिरो अँगल. इफ एनीवन आस्क यू टू ड्रॉ झिरो अँगल, हाऊ विल यू ड्रॉ झिरो अँगल? So amount of rotation of ray OA and OB, if it is zero, OA आणि OB च रोटेशन जर झिरो असेल तर त्याला झिरो अँगल म्हणायचं. मग हा जो अँगल आहे हा आहे झिरो अँगल. ड्रॉ करा झिरो अँगल. ठीक आहे. अमाउंट ऑफ रोटेशन ऑफ रे OA and OB इज झिरो. OA OB एकाच लाईन मध्ये आहेत, मग झिरो अँगल म्हणायचं. सेकंड आहे वन रोटेशन अँगल. सेकंड कुठला आहे? वन रोटेशन अँगल. वन रोटेशन अँगल. एक रोटेशनचा अँगल ड्रॉ करायचा. मग वन रोटेशनचा अँगल ड्रॉ करताना असं करायचा, ओ इथं ए इथं बी आणि एक रोटेशन काढायचं. मग एक रोटेशन तुमचं दोन्ही प्रकारचं असू शकेल, आयदर फ्रॉम द क्लॉकवाइज सेन्स और फ्रॉम द अँटी क्लॉकवाइज सेन्स. रोटेशन तुम्ही क्लॉकवाइज केलं तर पॉझिटिव्ह घ्यायचं, सॉरी निगेटिव्ह घ्यायचं, आणि अँटी क्लॉकवाइज केलं तर पॉझिटिव्ह घ्यायचं. ओके. वन रोटेशन अँगल. सो यू राईट अँगल AOB is 360 degree. Directed angle AOB is 360 degree. One rotation. So terminal ray and initial ray coincides. One rotation. Okay. Now straight angle. Third काय? Straight angle. Straight angle. So straight angle कसा असेल तुमचा? स्ट्रेट अँगल म्हणलं की रे समजा OA आहे, OA ची डायरेक्शन अशी आहे, OB ची डायरेक्शन इकडे अशी आहे. ओके. तो स्ट्रेट अँगल मे बी लाईक दिस और मे बी फ्रॉम दिस. दोन्ही पैकी सेम तेच असणार. तो स्ट्रेट अँगल इज हाफ ऑफ द रोटेशनल अँगल. एक रोटेशनचा हाफ असेल तो. स्ट्रेट अँगल किती असेल? 180 डिग्री असेल. हाऊ मच इट इज? 180 degree. So in case AOB is a straight and half of one rotation. Okay, so it is 180 degree. त्यानंतर हे ड्रॉ करा सगळे अँगल. त्याच्यानंतर आहे राईट अँगल. कुठला? राईट अँगल. राईट म्हणजे किती? 90 डिग्री. बरोबर. आता 90 डिग्री फ्रॉम आयदर वे. 90 डिग्री असं पण असू शकतं आणि असं पण असू शकतं. ठीक आहे. आयदर दिस साइड और दिस साइड. सो इट इज 90 डिग्री. दिस इज O, दिस इज A, दिस इज B, दिस इज B डॅश मान लो. ठीक है. सो एंगल डायरेक्टेड एंगल AOB बोललं, AOB तर हा +90 आणि असा बोलला AOB डॅश तर तो -90. ओके. त्याच्यानंतर आहे अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. नेक्स्ट पॉइंट काय? अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन.
स्टँडर्ड पोझिशन मध्ये अँगल म्हणजे काय असतं? स्टँडर्ड पोझिशनचा अर्थ समजून घ्या. ज्या अँगलचा वर्टेक्स ओरिजिन मध्ये आहे, वर्टेक्स ओरिजिन मध्ये आहे, त्याला आपण स्टँडर्ड अँगल म्हणतो. म्हणजे हा जो अँगल आहे, समजा AOP हा अँगल स्टँडर्ड अँगल आहे. ओके, ज्याचा वर्टेक्स ओरिजिन मध्ये असतो आणि रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टम असतं त्याच्यामध्ये. म्हणजे एक्स आणि वाय ऍक्सिस. इनिशियल जो असतो तो अलॉंग पॉझिटिव्ह एक्स. इनिशियल जो रे आहे, इनिशियल रे इज ऑलवेज along positive x axis. ओके, इनिशियल रे हा पॉझिटिव्ह एक्सच्या बरोबर असतो. म्हणजे असा असतो इनिशियल रे along positive x direction. Okay, and that is why it is called angle in a standard position. इनिशियल रे कुठं पाहिजे? ऑलवेज along positive sense of x axis. म्हणजे समजा हा अँगल ड्रॉ केला मी दुसरा, तर इथूनच आपण कन्सिडर करणार आहे अँगल. ओके, जर समजा मी इथे एक ड्रॉ केला रे आणि मी इथून घेतला हा अँगल, तरी सुद्धा याला काय म्हणायचं? स्टँडर्ड अँगल. ओके, समजा हा θ1 आहे, हा θ2 आहे, हा θ3 आहे, तर ऑल आर स्टँडर्ड अँगल. काय म्हणू शकतो याला? स्टँडर्ड अँगल. सो इथं काय म्हणायचं? AOP, AOQ आणि AOR. अँगल AOP, अँगल AOR आणि अँगल AOQ. AOR. These are angle in a standard position. पण या ठिकाणी θ1 θ2 पॉझिटिव्ह घेतला तर θ3 तुम्हाला निगेटिव्ह घ्यावा लागतो. ओके, डायरेक्शन चेंज झाली की अँगलचा मेजरमेंट चेंज होतो. अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन. स्टँडर्ड पोझिशनचा मिनिंग काय घ्यायचा? की इनिशियल आर्म मस्ट बी अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. इनिशियल आर्म मस्ट बी अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. त्यानंतर आपण बघणार अँगल इन अ क्वाड्रंट. अँगल इन अ क्वाड्रंट आणि क्वाड्रंटल अँगल हे कन्सेप्ट बघणार आपण. आता हे जे लिहिलेले अँगल आहेत, हा AOP, दिस इज इन द फर्स्ट क्वाड्रंट, AOQ इन द सेकंड क्वाड्रंट, AOR इन द थर्ड क्वाड्रंट. याला अँगल इन अ क्वाड्रंट आपण म्हणू शकतो. हे क्वाड्रंट मध्येच आहेत, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. अँगल इन अ क्वाड्रंट. त्यानंतर आपण बघणार क्वाड्रंटल अँगल. अँगल इन अ क्वाड्रंट समजलं का? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे हा. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर लेस दॅन 90 असतो. सेकंड मध्ये असेल तर 90 पेक्षा जास्त पण 180 पेक्षा कमी असतो. थर्ड मध्ये असेल तर तो 180 पेक्षा जास्त किंवा 270 पेक्षा कमी. कळतंय? किंवा निगेटिव्ह असेल तर तो इथून 0 ते 90 पेक्षा थोडा जास्त आहे, -90 पेक्षा ओके कमी असा आहे. तर आता आपण क्वाड्रंटल अँगल बघणार आहोत. फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल किती? तर 90 डिग्री. क्वाड्रंटल अँगल, फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल 90 डिग्री, सेकंड क्वाड्रंटचा अँगल 180 डिग्री, थर्ड क्वाड्रंटचा अँगल 270 डिग्री आणि फोर्थ क्वाड्रंटचा जो अँगल आहे तो आहे 360 डिग्री. याला म्हणायचं काय? म्हणायचं क्वाड्रंटल अँगल. किंवा तुम्ही असं मेजर केला तर -90, -180, -270 आणि -360. ओके, कसंही करा. हे क्वाड्रंटल अँगल आहे. क्वाड्रंटल अँगल मध्ये डायरेक्टेड अँगल whose terminal ray lie along x axis or y axis. म्हणजे बघा, याचा टर्मिनल आर्म जो आहे y आहे, बरोबर? याचा टर्मिनल आर्म काय आहे? y आहे. मग मी असं म्हणला, हा टर्मिनल आर्म इथं आला, मग अलॉंग x किंवा y.
तो अलॉंग एक्स किंवा वाय पाहिजे, तर त्याला काय म्हणायचं, क्वाड्रंटल अँगल. त्याचा टर्मिनल आर्म म्हणजे शेवटचा आर्म जो आहे तो अलॉंग एक्स किंवा अलॉंग वाय पाहिजे, तर त्याला म्हणायचं क्वाड्रंटल अँगल. टर्मिनल आर्म कळतं ना, शेवटचा. त्यानंतर को टर्मिनल अँगल्स. को टर्मिनल. आता को टर्मिनल या शब्दाचा अर्थ काय? को म्हणजे सेम, ज्यांचा टर्मिनल आर्म सेम आहे अशा अँगलला आपण को टर्मिनल अँगल्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल, समजा आता हा एक अँगल मी ड्रॉ करतोय, दिस इज अँगल ऑफ मेजर 60 डिग्री, बरोबर मुलांनो. आणि इथून दुसरा एक अँगल ड्रॉ केला, याचं मेजर आहे 420 डिग्री. पहिला 60 डिग्रीचा, नंतर 420चा, बरोबर. याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या दोघांमध्ये जो डिफरन्स आहे तो 360 असा आहे. किती आहे? 360. या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो 360 जर असेल तर त्याला काय म्हणायचं, काय म्हणायचं, को टर्मिनल angles. So two directed angles are co-terminal angles. Then difference between the measures of these directed angles is integral multiple of 360. म्हणजे 360च पाहिजे असं नाही, 360च्या मल्टिपल मध्ये पण असू शकतं. म्हणजे 720 असू शकतं, 1080 असू शकतं, नंतर 1440 पण असू शकतं. मल्टिपल मध्ये पण चालेल, पण डिफरन्स किती पाहिजे? समजा दोन अँगल्स आहेत अल्फा आणि बीटा, तर अल्फा मायनस बीटा किंवा बीटा मायनस अल्फा, जो काही मोठा त्यातून लहान वजा करायचा. अल्फा मायनस बीटा मस्ट बी एन इंटू 2 पाय. एन इंटू 2 पाय. 2 पाय म्हणजे 360 असतं. 2 पाय म्हणजे किती असतं? 360 डिग्री असतं. ओके, तर यांना काय म्हणायचं? को टर्मिनल अँगल्स. को टर्मिनल म्हणजे काय? ज्या दोन अँगलच्या मेजरमेंट मध्ये जो डिफरन्स आहे, डिफरन्स म्हणजे दोघांमधला फरक. दोघांमधला जर फरक 360 किंवा 360च्या पटीमध्ये, म्हणजे मल्टिपल ऑफ 360, 360 और मल्टिपल ऑफ 360 असेल, तर त्याला म्हणायचं को टर्मिनल अँगल्स. व्हॉट वी कॉल देम? को टर्मिनल अँगल्स. तो को टर्मिनलचा मीनिंग कळला का? इफ डिफरन्स बिटवीन द measures of the angles is 360 or multiple of 360, then it is called co-terminal angle. म्हणजे समजा दोन अँगल तुम्हाला दिलेत, एक -30 डिग्री दिला आणि एक 330 दिला, आणि तुम्हाला विचारलं आर दे को टर्मिनल, मग याला आपण एकाला अल्फा घेऊ, दुसऱ्याला बीटा घेऊ. ठीक आहे. आता मोठा कोण आहे? अल्फा मोठा का बीटा मोठा आहे? बीटा ऑब्विसली. मग आपण इथं बीटा मायनस अल्फा केला तर 330 मायनस 30 केला. याला जर सिंप्लिफाय केला तर आय थिंक ये 360 आ रहा है. येते का ना 360? हो. मग therefore since difference between the two angles, measure of two angle is 360, therefore alpha and beta are co-terminal angles. You may take down this fast. Okay, म्हणजे को टर्मिनल अँगल्स आहेत की नाही ओळखायचं कसं? त्या दोघांमधला डिफरन्स हा 360 किंवा मल्टिपल ऑफ 360 पाहिजे. इफ मेजरमेंट मध्ये डिफरन्स जो आहे 360 किंवा मल्टिपल ऑफ 360 पाहिजे. फॉर अनदर एक्झाम्पल, इफ आय गिव्ह यू, अजून एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. सपोज -330 आणि 390 आहे, 390 डिग्री आणि -330 आहे. ओके, तर याला अल्फा घेऊ, याला बीटा घेऊ. मग आता अल्फा मोठा दिसतोय, मग अल्फा मायनस बीटा करायचं. तो 390 मायनस 330. आता हे किती आलं? 390 प्लस 330. सो इट विल बी 720. म्हणजे इट इज अ मल्टिपल ऑफ 360 ना. सो इट कॅन बी रिटन एज 2 into 360. सो therefore alpha and beta are co-terminal angles. आपल्याला दोघांमधला डिफरन्स बघायचा आहे.
डिफरन्स चेक करायचा आहे. हे दोन्ही एक्झाम्पल लिहून घ्या फटाफट. इफ डिफरन्स बिटवीन द टू angles is 360 or multiple of 360. लीला आता आपण बघणार आहोत मेजर्स ऑफ अँगल इन डिफरंट सिस्टम. युनिट्स ऑफ मेजर ऑफ एन अँगल म्हणजे जसं आपण मास किलोग्रॅम मध्ये ग्रॅम मध्ये मोजतो बरोबर. त्यानंतर आपण वेलोसिटी मीटर पर सेकंद मध्ये, लेंथ मीटर मध्ये, टाइम सेकंद मध्ये मोजतो. तसं या ठिकाणी अँगल आपण कुठल्या पद्धतीमध्ये मेजर करू शकतो तो आपण बघणार आहे. मेजर ऑफ एन अँगल. ओके. डिग्री तर तुम्ही 10वी पर्यंत शिकलेलाच आहात. डिग्री एक मेजरमेंटची सिस्टम आहे. दुसरी रेडियन मेजर आहे. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला रेडियन सिस्टमला सर्क्युलर मेजर पण म्हणतात आणि डिग्री जी आहे तिला आपण सेक्साडेसिमल सिस्टम पण म्हणतो. मेजर्स ऑफ एन अँगल. मेजर्स ऑफ एन अँगल. मेजर्स ऑफ एन अँगल बाय टू सिस्टम्स. एक आहे सेक्साडेसिमल, त्याला पण डिग्री मेजर म्हणतो, आणि दुसरी आहे सर्क्युलर, त्याला पण रेडियन मेजर म्हणतो. व्हॉट वी कॉल दिस रेडियन मेजर. तो एक सेक्साडेसिमल. आता सेक्साडेसिमल का म्हणलं कारण त्याच्यामध्ये सगळे 6 आहेत. म्हणजे काय की 1 मिनिट इज 60 सेकंड, 1 आवर इज 60 मिनिट अँड सो ऑन. तर कंप्लीट रोटेशन म्हणजे 360 डिग्री असतं. एक कंप्लीट रोटेशन म्हणजे किती असतं 360 डिग्री असतं. किती असतं हे 360 डिग्री. आता 360 डिग्रीला डिवाइड बाय 360 केलं तर किती येईल रे 1 येईल बरोबर की नाही. म्हणजे 1/360th पार्ट ऑफ कंप्लीट रोटेशन. 1/360th पार्ट ऑफ कंप्लीट रोटेशन. कंप्लीट रोटेशन म्हणजे 360. 360 चा 1/360 म्हणजे 360 डिवाइड बाय 360. हा पार्ट ऑफ कंप्लीट रोटेशन. बोलण्याची पद्धत वेगळी फक्त तेच आहे. 1/360th पार्ट म्हणजे कंप्लीट रोटेशन जे आहे 360 आहे त्याचा 1/360 म्हणजे काय कंप्लीट रोटेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे 360 डिग्री आहे. मग 1/360 डिवाइड बाय 360 डिग्री म्हणजे किती राहिलं 1 डिग्री. काय राहिलं 1 डिग्री. सो 1/360th पार्ट ऑफ अ कंप्लीट रोटेशन इज कॉल्ड डिग्री. त्याला काय म्हणले आपण इज कॉल्ड डिग्री. तो डिग्री मेजर म्हणजे काय लक्षात आलं का 1/360th पार्ट ऑफ अ कंप्लीट रोटेशन and it is denoted by 1 degree. 1 डिग्री आपण असं दाखवतो. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत 1/60th पार्ट ऑफ अ डिग्री. 1/60th पार्ट डिग्रीचा 1/60th पार्ट ऑफ 1 डिग्री. 1 डिग्रीचा 1/60th पार्ट 60वा हिस्सा डिग्रीचा म्हणजे काय इज कॉल्ड मिनिट. इज कॉल्ड मिनिट. याला आपण डिनोटेड बाय 1 मिनिट. मिनिट असं दाखवतात. ओके 1 मिनिट. ठीक आहे. आणि 1/60th पार्ट ऑफ मिनिट. मिनिटाचा 60वा हिस्सा म्हणजे सेकंद असतो. पार्ट ऑफ 1 मिनिट. एका मिनिटाचा 60वा हिस्सा
इज कॉल्ड सेकंड. याला काय म्हणलं आपण? सेकंड. सेकंड इज डिनोटेड बाय डबल डॅश. ओके, 1 सेकंड. हे लिहून घ्या फटाफट. 1/360th पार्ट कंप्लीट रोटेशनचा 360वा हिस्सा म्हणजे 1 डिग्री असतो. एका डिग्रीचा 60वा हिस्सा 1 मिनिट असतं. एका मिनिटाचा 60वा हिस्सा 1 सेकंद असतो. ओके, दिस इज हाउ वी विल राइट 1 डिग्री इज 60 मिनिट. 1 मिनिट 60 सेकंड. ठीक है, you can write in this way. 1 degree 60 minute, 1 minute 60 second. So measure of angle, one complete rotation. एक complete rotation चा angle किती असतो? 360 degree. Measure of angle of one complete rotation is 360 degree. बरोबर. नंतर measure of angle, directed angle of straight angle. कुठला? straight angle. straight angle चं मेजर किती असतं? 180 डिग्री. आणि राईट अँगल चं मेजर काय असतं? मेजर ऑफ अँगल राईट अँगल ते किती असतं? 90 डिग्री. हाऊ मच इट इज? 90 डिग्री असतं. ओके, हे झालं आपलं सेक्साजेसिमल सिस्टम विषय. सेक्साजेसिमल सिस्टम मध्ये हे लक्षात ठेवायचं. 1/360th part of complete rotation is called degree. 1/60th part of a degree is called minute, and 1/60th part of a minute is called second. So you remember like this. ठीक है? उसके बाद हम देखेंगे सर्कुलर सिस्टम ऑफ मेजरमेंट. त्याला आपण रेडियन मेजर सुद्धा म्हणतो. त्याला काय म्हणतो? रेडियन मेजर. ओके, सो हॅव यू टेकन डाउन ऑल दिस? लिहून घेतलं का सगळ्यांनी हे? मग आपण सर्क्युलर सिस्टम बघूया. लिहिलं का मुलांना हे? Then the next part of the topic is circular measure. आता एक सर्कल कंप्लीट जे आहे त्याच्यामध्ये आपण रेडियन मेजर काय आहे हे डिफाइन करूया. रेडियन, 1 रेडियन अँगल काय असतो? इफ रेडियस ऑफ द सर्कल इज आर. सर्कलचा रेडियस किती आहे? आर आहे. If we take the rotation of this radius through this arc, असं रोटेशन आहे की या आर्कचं जे लेंथ आहे, लेंथ ऑफ आर्क, इफ लेंथ ऑफ आर्क इज आर, हे पण आर असणार. लेंथ ऑफ आर्क, लेंथ ऑफ एन आर्क, लेंथ ऑफ एन आर्क ए बी. आर्क ए बी समजतो ना? हा आर्क ए बी आहे, बरोबर. याची जी लेंथ आहे ती जर रेडियस एवढी असेल, लेंथ ऑफ एन आर्क इज रेडियस के इतना होगा, तो एंगल इन्स्क्राइब एट द सेंटर. सेंटर मध्ये जो एंगल तयार झाला तो 1 रेडियन तयार होतो. किती तयार होतो? हे रेडियनचा सिंबल आहे, स्मॉल सी, एकदम स्मॉल सी आहे 1 च्या डोक्यावर. तो लेंथ ऑफ आर्क, इफ लेंथ ऑफ आर्क इज रेडियस ऑफ द सर्कल, रेडियस ऑफ द सर्कल के इतना है, तो एंगल इंस्क्राइब इज कॉल्ड
1 रेडियन। सो एंगल AOB तभी बनेगा, AOB इज 1 रेडियन। एंगल AOB किती बनेल? 1 रेडियन। म्हणजे एक रेडियन एंगलचा डेफिनेशन काय आहे? 1 रेडियन एंगल इज फॉर्म ऍट द सेंटर, म्हणजे त्याला सेंट्रल एंगल पण म्हणतात। कधी बनेल तो? ज्या वेळेस तुमच्या आर्कची जी लेंथ आहे ती एक रेडियस एवढी असेल। रेडियस काय का असेल ना, ही 5 असेल तर हे पण 5 पाहिजे, लेंथ ऑफ आर्क। जर लेंथ ऑफ आर्क रेडियस इतकी असेल तर अँगल इन्स्क्राइब ऍट द सेंटर इज 1 रेडियन। सो यू मे रिमेंबर दिस, ठीक आहे, रेडियन मेजर। आणि मग पाय रेडियन 180 डिग्री, डिग्री आणि रेडियन मध्ये रिलेशन्स आपल्याला माहित आहेत। ओके, 2 पाय रेडियनला आपण काय म्हणतो? 360 डिग्री। येस, पाय बाय 2 रेडियनला आपण काय म्हणतो? 90 डिग्री। पाय बाय 4 रेडियनला 45 अँड सो ऑन। लिहून घ्या हे पटापट। यस बच्चों, हो गया। रेडियन आणि डिग्री याच्यामध्ये जे रिलेशन आहे, रिलेशन बिटवीन रेडियन अँड डिग्री, काय रिलेशन? म्हणजे सर्क्युलर सिस्टम आणि सेक्साडेसिमल सिस्टम या दोन सिस्टम मध्ये रिलेशन काय असणार बघा? 1 रेडियन इज 180 अपॉन पाय, 180 अपॉन पाय डिग्री। हे इम्पॉर्टंट आहे। ओके, 1 रेडियन इज 180 अपॉन पाय डिग्री। आणि हे किती डिग्री असतं 1 रेडियन? म्हणजे 57.3248 डिग्री। म्हणजे 1 रेडियन एवढे डिग्री असतं, 57.3248। ओके, यू रिमेंबर दिस? thus 1 radian is 57 degree 19 minute and 29 second। हे कसं कन्वर्ट करायचं ते मी तुम्हाला उद्या शिकवतो, म्हणजे नेक्स्ट लेक्चरला आपल्याला हे शिकून होईल, ठीक आहे। मग आता तात्पुरतं एवढं लक्षात ठेवा, हे रेडियन आणि डिग्री मध्ये रिलेशन। ओके, रेडियन आणि डिग्री, समजा x रेडियन आहे तर त्याचा डिग्री किती होईल? 180 अपॉन पाय इंटू एक्स इन डिग्री। हे लक्षात ठेवा, x रेडियन को डिग्री में कन्वर्ट करना है और x डिग्री को रेडियन में करना है, तो x डिग्री है तर याचा उलटा होईल, पाय अपॉन 180 इंटू एक्स इन रेडियन। ओके, हे दोन रिलेशन इंपॉर्टंट आहेत, हे लक्षात ठेवा, लिहून घ्या पटपट आणि पाठ करा। मग उद्या याच्यावर म्हणजे पुढच्या लेक्चरला याच्यावर डिपेंडिंग सम्स होतील। तुम्हाला उद्याचं शेड्यूल सांगितलेलं असेल, उद्या मे बी हॉलिडे असेल, संडे आहे। सो यू एन्जॉय दिस हॉलिडे अँड अगेन मंडेला तुम्ही सेम टाइम सेम लेक्चर्स तुमचे चालू रहतील। ओके, जब तक कोई नई नोटिफिकेशन नहीं आता तब तक आपको ऐसे चालू रखना है लेक्चर्स। अँड कमिंग वीक मध्ये कदाचित तुमचं बायोचं लेक्चर पण लागू शकेल, ठीक आहे, दॅट विल नोटिफाय यू। बट एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की दिस इज अ फ्री प्लॅटफॉर्म फॉर यू, सो बी सिरियस आणि लेक्चर व्यवस्थित अटेंड करा, व्यवस्थित सगळं समजेल असं पहा। आणि हे लेक्चर्स तुम्हाला पुन्हा व्हिडिओ फॉर्म मध्ये जर पाहिजे असतील, हवे असतील, तर गनिमी नावाचं जे ऍप आहे ते तुम्हाला सरांनी मग सांगितल्याप्रमाणे ते डाउनलोड करा तुमच्या मोबाईल मध्ये आणि सगळ्यांनी ह्या लेक्चरचा एन्जॉय करा। त्याचप्रमाणे तुमच्या काही फ्रेंड्स असतील त्या फ्रेंड्सला पण हे सांगा, कारण
जीव जीवस्य जीवनम याप्रमाणे आपण सध्या सर्वांनी एकमेकांना हेल्प करून जगायचं आहे. तसं सर्वांनी आपल्या मित्रांना सांगा की दिस इज अ फ्री ॲप, वी कॅन एन्जॉय इट. आणि लेक्चर खूप चांगले होत आहेत, अजूनही खूप छान होतील. आणि होप यू आर एन्जॉईंग ऑल दी लेक्चर्स. मला वाटतं की आपल्या ग्रामीण भागातीलच विद्यार्थी आणि ग्रामीण भागातलेच आम्ही सगळे असल्यामुळं तुम्हाला ह्या गोष्टी खूप सिंपल आणि सोप्या वाटतील, कारण कुठली गोष्ट आपल्या मातृभाषेतून सांगितली. ओके, तर होप यू एन्जॉय. आणि सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे डिक्शनरी खरेदी करा. डिक्शनरीमध्ये जे काही वर्ड्स असतील नवीन येणारे हे तुम्ही पाठ करा, कारण काही स्पेसिफिक वर्ड्सच रिपीट होतात, पुन्हा 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 तेच तेच रिपीट होतं. आम्ही पण मराठी मीडियम मध्ये आहे, पण आता सध्या फास्ट इंग्लिश बोलू शकतो. असं काय लँग्वेजचं बॅरियर येत नाही. नॉलेज हैज नो बैरियर फॉर द लैंग्वेज, सो यू विल एंजॉय इट. ओके, तब तक के लिए हम लोग रुकेंगे. धन्यवाद, थैंक यू वेरी मच. गो बैक टू होस्ट.